सगळे दिसतात की नाही? सगळे म्हणजे काही समजा तरुण खातात, काही म्हणजे वयस्कर लोक खातात. तो खाल्लं पाहिजे का रे? मग काय होतं, गोवा गुटखा खाल्ल्यामुळे कुठला आजार होतो? खेकडा, आजार होतो कॅन्सर. कॅन्सर. आणि मग कॅन्सर हा आजार झाल्यानंतर बरा होत नाही. आणि बरं होण्याचं अगदी कमी प्रमाणे, अगदी 5% लोकांचा कॅन्सर बरा होतो. आणि ही कॅन्सर बरा व्हायला 25 ते 30 लाख रुपये लागतात. एवढे पैसे असतात का आपल्याकडं? मग आपण व्यसन लावून घेतलं पाहिजे का? हा, मग तुमच्या घरी जर कोण खात असतील गोवा गुटखा किंवा विडी सिगारेट सोडत असतील, त्यांना सांगा हे सगळं सोडून द्या. कारण ते ऐकणार तर नाहीत, पण आपलं काम आहे सांगायचं. आणि तुमच्या घरचे तुम्हाला सांगतील किंवा जा दुकानातून गोव्याची पुडी घेऊन ये, तंबाखूची पुडी घेऊन ये. त्यांचं काम ऐकायचं नाही, दुसरी कामं ऐकायची. पण गोवा गुटखा विडी सिगारेट तंबाखू त्यांना आणून द्यायची नाही. आणि बघा, आता तुमच्या मावश्या काक्या घरी असं मिसरी लावताना दिसतात पहा, त्यामुळे सुद्धा कॅन्सर होतो. आलं सर्वांच्या ध्यानामध्ये? मग त्यांना सांगायचं यापासून अजिबात म्हणजे अलिप्त राहा. आता मित्रांनो, दारूमुळे तर तुम्हाला माहिती आहे काय होतं. दारू पिणाऱ्याच्या घरच्यांना व्यवस्थितपणे अन्न मिळत नाही, व्यवस्थित कपडे मिळत नाहीत. आता एक तुम्हाला तो पुष्पा चित्रपट माहीत असेल ना? त्या चित्रपटात जो हिरो आहे, त्या हिरोला एक दारूची कंपनी जाहिरात करायला सांगत होती की आमच्या कंपनीची जाहिरात करा. दारूची कंपनी ती त्याला 20 कोटी रुपये देणार होती, 20 कोटी. आणि जाहिरात किती करायची होती? फक्त 30 सेकंद. त्या 30 सेकंदासाठी 20 कोटी रुपये देणार होती. पण तो हिरो काय म्हणला, मी जर जाहिरात केली तर मग माझे जे चित्रपट पाहतात ते लोक सगळे दारू पितील, त्यामुळे मी अजिबात ही जाहिरात करणार नाही. पहा म्हणजे किती मोठ्या मनाचा तो हिरो बनायचा. तर आपण काय केलं पाहिजे, अजिबात कुठल्या ह्याला स्पर्श नाही करायचा. आणि सुपारी ही व्यसनाची पहिली पायरी आहे. अजिबात तुम्ही सुपारी सुद्धा खायची नाही. कारण काय होतं, सुपारी खाल्ली की मग माणसाला गोवा खायची सवय लागते, गुटखा खायची सवय लागते. त्यामुळे अजिबात कुठल्याही व्यसनाला स्पर्श करायचा नाही. आलं सर्वांच्या ध्यानामध्ये? आता मी तुम्हाला आपला पुढचा विषय